नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मागील 5 वर्षापासून हाडांच्या, नसांच्या व मणक्यांच्या आजारावर तसेच मधुमेहावर अविरत सेवा देणारे डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे आणि डॉक्टर निशिगंधा अतुल ढेपे यांच्या गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. परभणीमध्ये पहिल्यांदाच अत्याधुनिक निर्जंतुकीकरण उपकरणासह मॉड्युलर स्टीलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जगातील सर्वोत्तम दुर्बिणीद्वारे मणक्यांचे ऑपरेशन तसेच सर्व प्रकारच्या मधुमेह रुग्णांचे निदान आणि उपचार. नवीन पत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, स्टेशन रोड, परभणी. फोन 7888 03 0911 आणि 7888 04 0911. बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीचं दर्शनासाठी गेली असताना अज्ञात तिघांनी तिचं 18 डिसेंबर रोजी अपहरण केलं होतं. या संदर्भात गेवराई पोलीस स्थानकी या ठिकाणी गुन्हा नोंद देखील करण्यात आला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राहणाऱ्या एका 21 वर्षीय युवतीचं देवदर्शनासाठी गेले असताना अज्ञात 3 आरोपींनी तिचं अपहरण केल्याची घटना 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली होती. या संदर्भात गेवराई पोलीस स्थानकी या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरील युवती 18 डिसेंबर रोजी देवदर्शनासाठी गेली असता सकाळी 11च्या सुमारास 3 इसमांनी तिला उचलून गाडीत टाकले आणि तलवाडा मार्गे परभणीच्या दिशेनं येत होते. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना या माहितीच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचे ग्रेड उपनिरीक्षक सुरुनर, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, रामेश्वर खेत्री, भोळे, महिला पोलीस शिपाई सरोजा लटपटे यांनी मिळून सदर मुलीस ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून तिला धीर देऊन पोलीस स्थानक गेवराई, जिल्हा बीड येथील अधिकारी आणि मुलींच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलं. यामुळं नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचं कौतुक करण्यात येत आहे. परभणी बस स्थानक परिसरात ॲटो रिक्षा चालकांची मनमानी वाढल्यामुळे ॲटो रिक्षा थेट बस स्थानकात नेल्यामुळे प्रवाशांच्या या गर्दीमध्ये अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ॲटो रिक्षा चालकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना सुखरूप प्रवास करता यावा या अनुषंगानं वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी ॲटो रिक्षा चालकांशी संवाद साधत त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासंदर्भात बस स्थानक प्रशासनाशी चर्चा केली. बस स्थानक सुरक्षा भिंतीच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये ॲटो रिक्षा चालकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून यामुळं वाहतुकीची कोंडी ही दूर होऊन प्रवाशांसाठी सुखरूप प्रवास करता येणार आहे. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार म्हणाले, नमस्कार, मी दीपक दंतुलवार, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा परभणी. याद्वारे मी जाहीर आवाहन करतो की परभणी बस स्थानक या ठिकाणी जे ऑटो वगैरे लागले जातात तर त्यांच्यासाठी लवकरच आगार प्रमुख किंवा राज्य परिवहन महामंडळ हे जी समोरची भिंत आहे तर त्या भिंतीच्या जवळ त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग रिक्षांकरिता येण्याचा आणि जाण्याचा मार्ग ते लवकर बनवत आहात. त्यासाठी ते रिक्षावाले इनकमिंगनी येतील, स्वतः तिथं पार्क करतील, पॅसेंजर त्यांच्या जवळ येतील, पॅसेंजर घेतले जातील आणि आउटगोईंगने ते बाहेर जातील. अशा पद्धतीने जो बसस्थानकासमोर रिक्षा किंवा टू व्हीलर किंवा यांचा जो का अस्ताव्यस्तपणा आणि त्या परिणामी वाहतूक कोंडी होण्यावर परिणाम जो होत आहे त्याचा उपाय म्हणून आगार प्रमुख लवकर त्याला स्लोप तयार करून देणारे, रिक्षा चालक त्या ठिकाणी त्याचं पालन करणारे. तरी मी सर्व रिक्षा ऑटो चालकांना आवाहन करतो की त्यांनी जे शासनाने नियम बनवून दिलेले आहेत, ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून दिली त्या ठिकाणी आपण थांबावं, प्रवाशांना आपल्या जवळ येऊ द्यावा आणि नंतर आपण सुरक्षित प्रवास करावा याद्वारे आवाहन करतो. जय हिंद. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.